तीही गुंफसी अधिके रोखी ये. मग किती खांदो खांदी यया हिंडावे ऊर्ध्वी अधिक म्हणून मूळची अज्ञान छेदी सम्यक ज्ञान. माऊली म्हणतात की ज्ञान सोडून बाकी मार्ग तू धरायला लागशील आणि मग अधिक गुंतत जाशील. त्याच्यापेक्षा सम्यक ज्ञान हा जो मूळ अज्ञानाचा छेद करणारा मार्ग आहे तो तू निवड. आणि म्हणूनच ही व्याख्यानमालाही आपण त्याच दृष्टीनं आयोजित केली आहे की बाकी मार्ग आपल्यासमोर उपलब्ध खूप आहेत, पण ज्ञानमार्गी ज्ञानाचा मार्ग, सम्यक ज्ञानाचा मार्ग हा आपल्याला निश्चितपणे उत्तर देऊ शकेल असा मार्ग आहे असे माऊली म्हणतात. तर त्याच मार्गावरून चालताना आजचं हे तिसरं व्याख्यान आहे. मी आपले व्याख्याते प्रणव गोखले यांना तिसरं व्याख्यान सुरू करण्यासाठी मंचावर आमंत्रित करते. यदक्षरमनाख्येयम् आनन्दमशकेवलम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये. गुरुविद्याख्यया लोके साक्षात् विद्या हि शाङ्करी. जयत्याज्ञानमस्तस्यै दयाग्रायै निरन्तरम्. मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्र मूलये क्षीणाग्र मूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे. नमस्ते. आपण गेले 2 दिवस चांगले 65चं अवलोकन करतोय. पहिल्या दिवशी जेमतेम 2 शब्द, त्याच्यावरून काल आपली थोडी प्रगती झाली. 2 शब्दावरून 5 ओळ्यांपर्यंत आपण आलो. यथाकथनचित 6 दिवस पुढे होईपर्यंत आपल्याला ते पूर्ण करायचंय असं टार्गेट आहे. पण यामध्ये मला सगळ्यात मोठा आधार माऊलींच्या शब्दांचा आहे. कारण ही जी पुष्पिता वाघ आहे, म्हणजे पुष्पिता वाघ हा जो शब्द गीतेमध्ये वापरलाय भगवंतांनी तो खूप वेगळ्या अर्थी आहे. तिथे यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्ति विपश्चिताः. वेदवाणीतलं सगळं अर्थवाद प्रधान तत्व, फलश्रुतीवर असणारं सगळं ते वातावरण, तो इथॉस हा तिथे अपेक्षित आहे. पण जेव्हा ज्ञानोबांच्या वाणीच्या बाबतीत आपण ती पुष्पिता वाघ म्हणतोय तेव्हा पुष्पातून पुढे पदधारणा होतीये हे लक्षात घेऊन ती पुष्पिता वाघ आहे हे विधान आपण करायचंय. म्हणजे तिथे पुढच्या अर्थबोधाच्या पदधारणेसाठी ही पुष्प आवश्यक आहे आणि ती तितकीच सुगंधी आहे, तितकीच सुंदर आहे. कदाचित हे मी बोलायचं इथे धाडस करतोय, पुढचा अर्थबोध, पुढचा अनुभव तो निर्गुण निराकारापर्यंत पोहोचणारा असल्यामुळे तिथे तो रस अभावाने असेल जो या पुष्पिता वाणीच्या रूपाने आपल्याला प्रत्यक्ष अनुभवता येतोय. त्यामुळे वामन पंडितासारख्या कवीलाही म्हणावं लागलं, तो मोक्षही मज नको श्रुतीसार साचा, जेथे नसे रस तुझ्या पदसार साचा. तस हे जे अक्षर तत्व आहे, अक्षर शब्द धन आहे, तेच इतकं सुंदर आहे. त्यातनं काय बोध होतो हे सोडून देऊ लागला. पण ते शब्द, त्या शब्दांमधला अवकाश किती सुंदर आहे तो आता आपण अनुभवूया. आणि यदा कदाचित ते नाही झालं पूर्ण तरी तो अवकाश फार मोलाचा आहे. तो अवकाश घेतला आपला आपण आणि त्या शब्दांमधला अवकाश समजून घेण्यासाठी आवश्यक तितका अवकाश दिला. आपसूक जे काही आहे ते नक्की पदरात पडणार आहे. त्यामुळे त्या ज्ञानोबांच्याच वाणीला नमन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करतोय. काल आपण 5वी ओळी नुकती सुरू केली होती. जैसे कल्लोळ कंचुक न पेडिता उघडे उदक तेही जगेसी सम्यक स्वरूप जो. आता इथे सम्यक असा मूळ संस्कृत शब्द असला तरी बदललेल्या नियमांनुसार तो हलंत्य पूर्ण करून घेतला जातो. म्हणून उच्चार करताना तेही जगेसी सम्यक स्वरूप जो असा, ज्याला आपण
पुढचं म्हणजे राहीम स्कीम असंही म्हणूया, यमक या दृष्टीनेही जोडून घेऊया. पण एक लक्षात ठेवायचंय की ते यमक जुळवण्यासाठी माऊलीने ते आणलेलं नाही. ते जे सहज बाहेर पडतंय तेच ती छंदोमयी वाक असल्यामुळे त्यांना ती गणित जोडत बसावं लागत नाही की आता आधी 2 क होते मग इथे काय, हे पट्टी घेऊन ते बसलेले नाहीये. तेवी जगेसी सम्यक स्वरूप जो असं म्हणताना त्यांनी आधी जो दृष्टांत दिलाय तो पाण्याचा आहे. जैसे कल्लोळ कंचुक. आता हे कंचुकच का, आपण काल कंचुकावर अडकलो होतो. मी म्हटलं की कंचुक फार महत्वाचे आहेत. संस्कृत नाटकामध्ये जर अंतःपुरात प्रवेश हवा असेल तर कंचुकीय त्याला मस्का लावल्याशिवाय आत जाता येत नाही. तो कंचुकीय जसा तिथे महत्वाचा आहे तसं ज्ञानेश्वरांच्या या तत्वज्ञानाच्या अंतःपुरात प्रवेश करायचा असेल तर हे कंचुक ज्याने धारण केलंय त्या कंचुकीयाला शरण जावं लागतं. म्हणजे काय ते थोडं उलगडून बघूया. कंचुक ह्या शब्दाचा आपण थोडा व्यवहारातला अर्थ आधी लक्षात घेऊया. पायघोळ जगा, गावून ऍपरून काय म्हणायचं ते, जे सगळं शरीर अंग आवृत करत झाकून टाकतं असं वस्त्र, तो कंचुक किंवा ते कंचुक. आता वस्त्र आणि निर्वस्त्र, ग्रंथ आणि निर्ग्रंथ होण्याचं जे सगळं तत्वज्ञान आहे त्यालाच नाथ संप्रदाय असं नाव आपल्या परंपरेने दिलेलं आहे. तुम्हाला वाटेल हे काय आहे, मध्येच नाथ संप्रदायाकडे का गेले? त्याच कारण असं आहे, काल आपण चांदेवांची गोष्ट ऐकली होती, आठवत असेल असं मी गृहीत धरतो. आपण परवाही एक गोष्ट ऐकली, कालही मागच्या जन्मीची गोष्ट ऐकली की ती भावजय आहे जी कडक कडक भात आपल्या दिराला मिळावं यासाठी शरीरावरच्या त्या वस्त्राचीही तमा न बाळगता धावत त्याच्या मागे गेली. आणि तिथे गोरक्षनाथाने सांगितलं की हे मोक्षाचं द्वार आहे. एखादा चार्वाक वादाचा अनुयायी तिथे असता तर तो म्हणाला असता हो हे मोक्षद्वारच आहे. पण ते नाथ दृष्टीतलं मोक्षद्वार आणि चार्वाक दृष्टीतलं मोक्षद्वार याच्यात तफावत आहे. बरेच वेळा होतं काय, बाह्यात्कारी जे दृष्टांत दिले जातात त्याच्यामध्ये अर्थ लावणारे अडकून पडतात. त्यामुळे मत्स्येंद्रनाथ स्त्री राज्यात अडकले, योगिनींच्या गर्देत गुंतले, मग चलो मच्छिंदर गोरख आया असं ढोलक बडवत गोरक्षनाथांना सांगावं लागलं वगैरे वगैरे वगैरे. ज्या सगळ्या कथा आलेल्या आहेत, इतिहास किती वास्तव किती कल्पित किती हा भाग सोडून देऊ, पण त्या सगळ्याचा प्रत्येक वेळी शब्दशः अर्थ घेणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही. काही वेळेला त्या शब्दांच्या पलीकडे जाऊन ध्वनिताचं केणं उलगडून मगच त्याचं सार घ्यावं लागतं. तसं तिथे जे काही अनावृत आहे, उघड आहे, झाकलेलं नाहीये, ते नाथ संप्रदायाला अपेक्षित आहे. म्हणजे काय तर साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं, कदाचित असभ्य अशिष्ट शब्द वाटेल, पण नागवं होणं, नग्न होणं, नग्न होणं, पण कसं नग्न होणं? आता त्याच्यासाठी पंचायत काय आहे की आपण आपल्या अंगावरच्या वस्त्रांना आणि ती वस्त्र असण्याला सवस्त्र आणि निर्वस्त्र याची सापेक्षता जोडली. म्हणजे ते आहेत म्हणजे आपण सवस्त्र आहोत, सलज्ज आहोत, आणि ते नाहीत याचा अर्थ आपण निर्वस्त्र आहोत, निर्ग्रंथ आहोत. निर्ग्रंथ हा शब्द कुठली गाठ वस्त्राची ज्याच्या अंगावर नाही असा आहे. जैन संप्रदायामध्ये निर्ग्रंथ असा शब्द वापरला जातो. निर्ग्रंथ असणं म्हणजे कोणती गाठ आड नसणं, म्हणजे खऱ्या अर्थाने सोवळं असणं. पुनश्च एक वार माझ्या आठवणीनुसार ज्ञानेश्वरी जयंतीच्या कार्यक्रमात मी हा दृष्टांत दिला होता, पुन्हा एकदा पुन्हा करते असं म्हणून की नेमकं काय निर्ग्रंथ होणं म्हणजे हे वस्त्र आड काय येत आहे
कंचुक हाडका येत आहे. आपण जेव्हा जाणीवेबद्दल बोलतोय, ती जाणीव जेवढी झाकलेली असेल, जेवढी त्याच्यावर आवरण असतील, पापुद्रे असतील, तेवढं जे काही प्रतीत होणार, आत उतरणार सत्य असेल, तथ्य असेल, ते कुठेतरी कमी प्रतीचं असेल, गाळीव तथ्य, गाळीव सत्य आलेलं असेल. पण जे कुठलाही आडपदर झाकपाक नसताना प्रकट होईल ते खरं असेल. एक घरामधली गृहिणी, सुगृहिणी स्वयंपाक करते आणि काही महिन्यापूर्वीच प्रसूती झालेली आहे, बाळ तिथे पाळण्यात झोपवलेलं आहे, म्हणून ती निश्चिंतपणे स्वयंपाक करते. आणि करता 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 अचानक तिच्या लक्षात आलं, सायरन सुरू झालाय, रडायला लागलंय लेकरू. आता तिची घालमेल सुरू झाली की अरे बापरे, आता काय करावं. कारण त्या दिवशी काहीतरी सणवार घरात आहे आणि जुना काळ आहे, त्यामुळे सोहळ्यात स्वयंपाक सुरू आहे. सोहळ्यात स्वयंपाक असल्यामुळे पंचायत अशी आहे की ओळ्या व्यक्तीला किंवा ओळ्या वस्तूला शिवायचं नाही. बाळ आपलंच आहे, आपल्याच अंगातून, आपल्याच पिंडातून ते तयार झालंय. आता आपण सोहळे असलो तरी ते बाळ ओळ्यात आहे, त्यामुळे आपल्याच पोटचा गोळा असून स्पर्श करता येत नाही. ती घोटाळली, स्पर्श करावा तर सोहळं मोडतंय. पुन्हा कदाचित सगळा सागर संगीत स्वयंपाक तो टाकून देऊन करावा लागेल की काय अशी शक्यता आहे, म्हणून ती थबक केली आहे. आणि इतक्यात तिची शेजारीण हुशार आहे, चाणाक्ष आहे, तिच्या लक्षात येते अडचण, ती पटकन येते. त्या तांदुल्याच्या अंगावर जी अंगडी टोपली आहे ती अलगद बाजूला करून टाकते, त्याला सोहळं करते आणि आता आईच्या हातात देते. आता आईला अडचण नाही त्याला हातात घ्यायला, कारण तो खरा सोहळा झालाय बाळ. हे सोहळं होईल म्हणजे काय, कोणतीही ग्रंथी आड येता का, म्हणजे ग्रंथी याचा अर्थच गाठ आहे. गाठ जेव्हा मारली जाते तेव्हा जो तो जाणीवेचा सहज जाणारा प्रवाह आहे, तो कुठेतरी वळणातून जातोय, कुठेतरी अडकतोय, आडपदर येतोय, म्हणून ते निर्ग्रंथ होणं फार आवश्यक आहे. हेच सूत्र पुढे चांगदेवांच्या मागच्या जन्मातल्या कथेत आपण पाहिलं, याही जन्मात पुढे दिसतंय. भल्या पहाटेची अशी रम्य वेळ, तापीच्या त्या पवित्र शांत प्रवाहामध्ये स्नान करण्यासाठी चांगदेव ब्राह्मण मुहूर्त साधून निघालेत. आणि त्या पात्राजवळ पोहोचतायत तर लक्षात आलं कोणीतरी एक स्त्री स्नान करते पात्रामध्ये. आणि अर्थात स्नान करताना प्रत्येकाची जशी वस्त्ररहित अवस्था आहे त्या अवस्थेत ती आहे म्हटल्यावर एकदम संभ्रम मनात उत्पन्न होतोय. अरे बापरे, आपण एवढ्या वर्षाचे योगी आहोत, वैराग्य आपण सांभाळलेलं आहे आणि आता समोर जाणं योग्य नाही. आणि त्यातून ते जे झुंजू झालेलं होतं त्यात दिसलं असं ती व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही, ती मुक्ताईच आहे. मग तर अजून चटका बसला की अरे, आपल्या गुरुस्वरूप असणाऱ्या, माते समान असणाऱ्या स्त्रीला आपण असं पाहतोय आणि तसेच मागे वळलेत, निघालेत. पुन्हा रिपीट टेलिकास्ट होत आहे. आठवते का कालची कथा, भर्तृहरी? तसाच इथे तो इतिहास पुन्हा आवृत्त होतोय आणि पुन्हा तिथे मुक्ताई त्याला हटकते की अरे चांगल्या थांब. एखाद्या भिंतीला जशा खुंट्या आणि कोनडे असावेत असं तुला वाटलं का नाही बरं? या देहाकडे तू नेमकं काय म्हणून पाहतोस ते मला आता सांग. तू माझ्याकडे गुरु म्हणून पाहत असतास तर जे आहे ते सगळं दिव्य आहे, भव्य आहे अशी भावना करणं स्वाभाविक होतं. म्हणजे जे आहे, जसं एखाद्या आपल्या इष्ट आराध्याची मूर्ती मंदिरामध्ये अनावृत असते पण तिच्याकडे बघून कधी विकार मनात येत नाही, पण असं असताना तू नजर चोरतोयस. बरं,
तू माझ्याकडे एक कन्या, एक स्त्री म्हणून पाहत असशील, तरीही तुझं वय बघ, माझं वय बघ, तुझं वैराग्य बघ, माझं वैराग्य बघ. म्हणजे काय? जे वैराग्य सगळं संसार, सगळी उपाधी मागे टाकून निघून गेलंय. पुन्हा भागवतातली गोष्ट, देहत्याग करायला निघालेली शुकाचार्य आणि मागोमाग त्याला थांब म्हणत निघालेले वेदव्यास. आणि तिथे शुकाचार्यांना पाहून अप्सरा आपली वस्त्र सावरत नाहीये, व्यासांना बघून मात्र वस्त्र सावरत आहे. या इतिहासाची इथे पुनरावृत्ती आहे की एवढं सगळं असून, एवढं सगळं तप, एवढं सगळं वैराग्य तुझ्या गाठीशी आहे, पण माझ्यातली स्त्री तुला अजून दिसते. म्हणजे नेमका कुठे तो खोड, आवरण, पडदा, कंचुक पडलाय, हे आत्मपरीक्षण करायची गरज आहे तुला. हे पहिलं निक्षून मुक्ताईने तिथे सांगितलं की तेव्हा नेमकं कोणतं कंचुक अपेक्षित आहे. आपल्याला असं वाटेल ते कंचुक म्हणजे वस्त्राचं असेल, अपेक्षित असेल. वस्त्र सोडलं की ठीक आहे, नैसर्गिक अवस्थेमध्ये ती आली, पण त्याच्याही पलीकडे अजून एक कंचुक आहे या देहाचं. हा देह ही देखील एक खोळ आहे. आपण खोळेने खोळेला झाकून घेतोय आणि ती खोळ फार बिकट आहे. रजनीशांचं एक वाक्य आहे, मी मुद्दाम उद्धृत अशासाठी करतो, म्हणजे रजनीशांचा मार्ग सगळ्यांना माहिती आहे आणि तो नको इतका कुख्यात झालेला आहे, पण त्यातलं मर्म काय आहे ते ह्या वाक्यात कळतं. बरेच वेळा असं होतं की सवस्त्र किंवा उत्तमोत्तम वस्त्र धारण करणाऱ्यांना आपल्या वस्त्राचा जेवढा अभिमान असतो, अभिनिवेश असतो, त्याच्यापेक्षा चौपट पाचपट अभिनिवेश नग्न राहणाऱ्या भिकाऱ्याचा किंवा भिक्षुकाचा असतो. म्हणजे पंचैत काय आहे, जो अभिनिवेश आहे, जो अहंकार आहे, मी इतकी छान वस्त्र परिधान करू शकतो, तो सोडण्यासाठी निर्वस्त्र होणं, दिगंबर होणं हे अपेक्षित आहे. पण इथे ते दिगंबर असणं हाच त्याच्या अहंकाराचा, अभिमानाचा, अभिनिवेशाचा विषय होऊन जात असेल तर त्या नग्न राहण्यालाही काही अर्थ नाही. तेही तितकंच मोठं कंचुक मानावं लागेल. त्यामुळे मुक्ताईला, चांगदेवांना हे दाखवायचं, हे शिकवायचंय की कंचुक म्हणजे फक्त त्या देहाला झाकणारा एखादा कापडाचा तुकडा नाही, तर त्या आत्म्याला, आतल्या संवित्तीला, जाणीवेला झाकणारा हा देह हा पण एक मोठं कंचुक आहे. आणि ते फेडल्याशिवाय, म्हणजे देह टाकायचा नाहीये, ती देह बुद्धी टाकायची आहे, त्याशिवाय ते आत जे काही अनावृत तत्व आहे, ती संवित्ती ती दिसणार नाही, ती जाणवणार नाही. नाथ संप्रदायाने, अवधूत संप्रदायाने जे दिगंबरत्व अंगीकारलं, सांगितलं, प्रशंसिलं, ते दिगंबरत्व असं आहे. दिगंबर म्हणजे देहाने नागवं होणं हे अपेक्षित नाहीये. तिथे शब्दातच सगळी गंमत आहे. दिक अंबर, दिशा, दिशाना दुसरा शब्द आहे संस्कृत मध्ये आशा, त्या जणू पांघरल्या. म्हणजे ते सगळं जे काही आहे ते त्याच्या खोळीत राहणं हेच दिगंबरत्व आहे. तिथे देहाच्या, देहबुद्धीच्या कंचुका मागे न लपून बसता, तिथे खऱ्या अर्थाने आत्म्याचं प्रकट होणं. जेव्हा आत्मा प्रकट होतो, आत्म्याची अनुभूती होते, तेव्हा हा पुरुषाचा आत्मा आहे का, हा स्त्रीचा आत्मा आहे का, असं कुठलंही बायफर्केशन तिथे करायला सोय राहत नाही. कारण मुळात शब्दच आत्मा असा आहे. अजून उपनिषदाने वापरलेला शब्द त्याच्या पुढचा आहे ब्रह्म, की जे ना पुरुष ना स्त्री, नपुंसक. नपुंसक याचा अर्थ अभाव किंवा विकृती नाही, तर ह्या दोन्ही मर्यादा जिथे अनुपपन्न होतात, असं ते लिंगभेदातीत असणार तत्व. त्यामुळे या देहातीत, लिंगभेदातीत असणाऱ्या अवस्थेत नेणार तत्वज्ञान हे नाथ संप्रदायाचं. हा व्यावहारिक
आणि दार्शनिक स्तरावरचा अर्थ झाला. अजून त्याच्यात पारिभाषिक एक अर्थ आहे. ज्ञानोबांच्या या सगळ्या तत्वज्ञानामागे जी बैठक आहे ती काश्मीर शैवागमाची, ज्याला 3 वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं, 3 शाखा असं म्हणूया, प्रत्यभिज्ञा, स्पंद आणि आगम, या तिन्हींना मिळून त्रिक सिद्धांत असा शब्द आहे. त्या त्रिक सिद्धांतामध्ये जी तत्व सांगितलेली आहेत, सगळ्या विश्वामध्ये किती तत्व आहेत, तुम्हाला वाटेल की हे जैसे कल्लोळ कंचुकावरून ऑफ ट्रॅक गेलेले आहेत, भलतच काहीतरी चाललंय, पुढे तो संदर्भ येणार आहे म्हणून आधी स्पष्टता सांगली. शिवोनी पृथ्वी वेरी असा जेव्हा पुढे संदर्भ येतोय तो काय आहे तो आधी आपण पाहतोय. या सगळ्या विश्वामध्ये एकूण किती तत्व आहे, किती पदार्थ आहे असा प्रश्न तिथे उपस्थित झाला. आता पुन्हा एकदा मूळच्या पत्रास, कारण की इकडे जायचंय की फिरून सवरून सगळं 65 वर आलं पाहिजे ना. हा काही ग्रंथ तसा चौकटीतला नाहीये की आता आम्ही अनुबंध चतुष्टय सांगतो, आता विषय वस्तू काय, मग उद्देश ग्रंथ, मग लक्षण ग्रंथ, परीक्षा ग्रंथ असं सांगायला ज्ञानोबा बसलेले नाहीये. मग असं असताना हे पदार्थ आणले कुठनं? तर पुन्हा चांगदेवांना उपदेश का करावा लागलाय? मी कोण आहे याची भ्रांती किंवा विस्मृती झालीये. मी म्हणजेच तू आणि तू म्हणजेच मी हे तत्वज्ञान जर सांगायचं असेल तर 2 मार्ग आहेत. एक, तू कोण नाहीस हे आधी स्पष्ट करणं, आणि आधी म्हणजे आधी काय करायचंय तर अपवाद करून टाकायचा आहे किंवा व्यतिरेक करायचा आणि मग अन्वय लावून टाकायचा आहे. आधी काय नाहीस हे सांगणं क्रमप्राप्त आहे आणि नंतर तू नेमकं कोण आहेस हे सांगणं अपेक्षित आहे. पण जी शंकराचार्यांच्या अद्वैत वेदांतामध्ये सोय आहे, तो कोण नाहीस ते सांगायची, ती या त्रिक सिद्धांतामध्ये राहिलेली नाहीये. का तर त्याच्यामध्ये 2 पदार्थ कुठेतरी अद्वैतामध्ये सांगितले. अद्वैत या शब्दामध्येच मेक मारून ठेवलेली. अद्वैत न द्वैतम अद्वैतम, द्वैत नाही ते. आता गंमत काय आहे, द्वैत याचा अर्थ द्वित्व, 2 असणं, 2 असण्याचा भाव. पंचायतीत आहे. आता गंमत काय आहे, एक व्यक्ती 2 असू शकत नाही का, या एका मूळ प्रश्नाकडे आपण जातो. वेदांताचा जेव्हा विचार येतो तेव्हा ते सोपं सुटसुटीत असतं की जे नाही ते नाही त्याला माया म्हणून टाकतात, जे अस्तित्वातच नाही, आणि जे आहे समथिंग इज देअर ते काय आहे तर ते आत्म किंवा ब्रह्मतत्व आहे. म्हणजे तत्व सांगितली 2, ब्रह्म आणि माया, पण त्याच्यात सुद्धा जे 2 नंबरचं तत्व आहे ते नाही. काही लक्षात येतंय का, आठवतंय का? ज्ञानोबांचंच एक कोड आहे, कूट आहे. काट्याच्या आळीवर वसले 3 गाव, 2 ओसाड, 1 वसेची. हा म्हणजे सांगायचे 3, 2 वसतच नाहीत आणि 1 ओसाड पडले. म्हणजे म्हणायचंय काय, 2 तत्व सांगताना सांगितली ब्रह्म आणि माया, पण हळूच जाता जाता सांगून गेले हो ते 2 आहेत, पण त्यातला जो दुसरा आहे तो नाहीयेच मुळी. या मा सा माया. मग राहिलं कोण, मग सांगितलं कशाला 2? हा जो दुसरं नाही, पण ते नाही पर्यंत पोहोचण्यासाठी सपोज दॅट जसं एक्स वाय मानावा लागतो, तसं एक मानण्यासाठी खुणेचा धोंडा, खुणेचं बुजगावणं म्हणून ती माया तिथे बसवली. सपोज दॅट एवढ्या. मग पंचायत काय, वेदांताची सोय काय झाली आहे की आधी तिकडे धरा, याला स्थूलारुंधती न्याय असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय की सप्तर्षीचं नक्षत्र आपण जर पाहिलं तर त्या सप्तर्षींच्या नक्षत्रामध्ये 7 ऋषींबरोबर एक ऋषिका पण आहे, अरुंधती. बाकी 6 ऋषींच्या ज्या कट झाल्या तिथनं त्या कृत्तिका झाल्या म्हणून त्या 6 आहेत, त्या वेगळ्या आहेत. आणि या सप्तर्षींबरोबर एकमेव पतिव्रता राहिली ती अरुंधती आहे. पण उघड्या डोळ्यांनी तो अरुंधतीचा तारा आपल्याला सहसा दिसत नाही. तो इतका सूक्ष्म आहे अरुंधतीचा तारा की आधी वसिष्ठाचा तारा दाखवतात की बघा तो जो आहे ना ती
तो विचारणारा विचारतो की अरे मला अरुंधती दाखव. लग्नामधला विधी डोळ्यासमोर आण. हल्ली दुर्दैवाने सकाळी सगळे विधी केले जातात, दिवसात आहे. आधी तो तिला दाखवतो आणि मग ती त्याला दाखवते. मुद्दा तो नाहीये, ती जी सप्तर्षीतली अरुंधती आहे ती दाखवायची झाली तर प्रश्न काय विचारतोय की मला अरुंधती बघायची आहे. की तो बोट दाखवताना दाखवतो की तो तारा दिसतोय का, त्याचं कॉम्बिनेशन पतंग दिसतोय का, बिग डिपर म्हणतात त्याला. त्यातला तो 2 नंबरचा जो तारा आहे ना तो बघ. ती म्हणते मला अरुंधती दाखव. तो म्हणतो तो आधी बघ. हा, ती अरुंधती का? हो, समज, सपोज दॅट दिस इज अरुंधती, दॅट इज अरुंधती, असं धर म्हटल्यावर ती बघते. हा, दिसला. आता लक्षात ठेव ती अरुंधती नाही. म्हणजे काय दाखवला कशाला सांगतो पुढे. असं म्हणून मग तो म्हणतो त्याच ताऱ्याच्या खाली एक रेषमाळ कल्पना कर आणि तिथे एक छोटासा तारा तुला दिसेल. तेवढा तेजस्वी नाहीये पण आहे, दिसेल. सूक्ष्म नजरेत बघ, दिसेल. आणि ते तिने असे डोळे बारीक किलकिले करून पाहिलं की तिला दिसतो अरे आहे ती अरुंधती आहे. पुन्हा दुसरा न्याय शाखा चंद्र न्याय. तर नुसतं न्यायामुळे बोलत बसावं लागेल, आपल्याला तिकडे जायचं नाही. जे ज्ञात आहे त्याच्यावरून अज्ञाताचं ज्ञान करून देणं. यासाठी अद्वैत वेदांताने सोय काय केली? आधी माया धरा, अनात्म वस्तू काय आहे ती आधी बघा आणि मग सगळं सांगून झाल्यावर नेदम न इदम, हे काहीच नाही. मग काय आहे? एकमेव अद्वैतम शिवम शांत. मग जे उरेल ते ब्रह्म आहे. ही अद्वैताची धाटणी आहे. मग त्रिकशास्त्राची धाटणी काय आहे? बरोबर उलटी. ते म्हणतात दिसेल ते तेच आहे. तिथे ही माया आहे असं म्हणायला वावच नाहीये. तिथे कंचुक म्हणायला तुझा देह तरी मिथ्या का मानायचा, खोटा का मानायचा? तो जर त्याचा उन्मेष असेल, तो जर त्याच्यापासून झालेला असेल तर तो जसा सच्चित आनंद रूप आहे तसा तो देह पण सच्चित आनंद रूपच असला पाहिजे. म्हणजे विश्व, देह, जे काही म्हणायचंय पिंड ब्रह्मांड ते खोटं नाही, मिथ्या नाही, ते सत्यच आहे. म्हणजे पुन्हा आपण जो काल वाद पाहिला होता, जगन मिथ्यावादाकडून सर्वं खल्विदं ब्रह्मवाद, की सगळं काही ब्रह्म आहे, याच्याकडे वाटचाल सुरू आहे. आता प्रश्न हा पडेल म्हणजे मग अद्वैत खोटं म्हणायचं का? पंचायत काय आहे, आपल्याकडे पटकन आपण जजच्या भूमिकेत जातो आणि मग ज्ञानेश्वरांचा सिद्धांत पटायला लागला की शंकराचार्य कसे चुकीचे असं म्हणायला लागतो. लक्षात घ्या, ही एक एक पायरी आहे. पहिली पायरी सगळं जग सत्य आहे आपल्यासाठी नाही. पहिली पायरी आहे जग मिथ्या माना. मग ते जग मिथ्या मानल्यावर आत काय सत्य आहे ते शोधा. सत्यान्वेषण झाल्यावर मग लक्षात येईल जसं आपल्यात आहे तसं आजूबाजूला दिसतं त्या प्रत्येकात ते आहे. म्हणजे आधी एकमेव सद आणि मग एकम सद विप्रा बहुधा वदंती. आधी एकम सद हा निश्चय होणं आवश्यक आहे. त्यामुळे आधी अद्वैत वेदांताची पायरी पक्की करा, मग पाऊल उचला. पुढचं पाऊल जे पडेल ते सर्वं खल्विदं ब्रह्म. आणि ते सर्वं खल्विदं ब्रह्म जर जाणायचं असेल त्यासाठी त्रिकशास्त्र समजून घ्यावं लागेल. ही मी प्रस्तावना अशासाठी केली की अद्वैत वेदांतामध्ये जी तत्वांची गणना केलेली आहे, तत्व किती आहे कोणी सांगू शकेल? पदार्थ, तत्वज्ञानाचे बरेच अभ्यासक इथे बसलेले, म्हणून मी प्रश्न विचारायचं धाकटे करतोय. मी प्रत्येकाचे वेगळे. आपण वेदांताबद्दल बोलूया. अद्वैत वेदांतामध्ये एक पुन्हा वादाचा मुद्दा आला. त्यांनी 3 पातळ्या मांडल्या: प्रातिभासिक, व्यावहारिक आणि तिसरी पारमार्थिक. त्यामुळे तुम्ही म्हणताय पारमार्थिक याच्यात एकच आहे, पण प्रातिभासिक आणि व्यावहारिक सत्तेमध्ये त्यांनी 25 तत्व मांडली, जी सांख्यांकडून उसनी घेतली. कारण सगळ्यात पहिलं या पदार्थांचं तत्वांचं सांख्याने केलं म्हणून किंबहुना ते सांख्य ठरले.
त्याच्यामध्ये पहिलं जे तत्व आहे, न प्रकृती न विकृती पुरुष, हा न प्रकृती न विकृती असा आत्मा, शुद्ध आत्मा. दुसरं सगळ्याच मूळ कारण असणारी प्रकृती, प्रकृतीतून पुढे महत, महत पासून अहंकार, अहंकारापासून पुढे मग पंचतन्मात्रा, पंचतन्मात्रातून पुढे मग 5 ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन वगैरे वगैरे वगैरे. हे सगळ्यात शेवट जड तामस अहंकारातून ती पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचभूत, अशी 25 तत्व सांख्याने सांगितली. वेदांतांनी काय केलं, आम्हाला मान्य आहे, स्वीकृती देऊन टाकली. पण कुठल्या लेवलला, कुठल्या सत्तेत, तर व्यावहारिक किंवा प्रातिभासिक सत्तेत हे आम्हाला स्वीकार. पण पुढे गेल्यावर एकम ते ब्रह्मच खरं आहे, बाकी हे सगळं मिथ्या आहे. आता हे सांगितल्यावर पंचायत अशी आली की त्या पुरुषाचं स्टेटस काय, तो एक म्हणायचा का अनेक म्हणायचे, आत्मा किती म्हणायला हवेत. सगळ्या जीवांमध्ये जर एकच आत्मा आहे असं मानलं तर एक आंधळा असेल तर सगळे आंधळे व्हायला लागले. हे पेचाचं झालं. म्हणून मग त्यातनं बहु जीववाद आणि एक जीववाद असे आहे. हे सगळं ऐकायला जडजंबाला वाटतं की अरे काय आहे, पण जे लोक भारतीय तत्वज्ञानावर आक्षेप घेतात, हे फक्त गूढगुंजनवादी अध्यात्मात रमलेले असतात, त्यांनी हे लक्षात घ्यायची आवश्यकता आहे की हे सगळं आजचं जीवशास्त्र पण वेगळ्या परिभाषेत म्हणते. बहुजीववाद, एकजीववाद कुठून आले? जीवशास्त्राचं सगळं मूळ या विचारात आहे. असतो मोठा जीवशास्त्राकडे न नेता आपण वेदांत आणि सांख्यांवर मर्यादित ठेवूया. तर इथे तो पुरुष नेमका कसा आहे याचं स्पष्टीकरण सांख्य पूर्णतः निसंदिग्धपणे देऊ शकले नाही. त्यामुळे अडचण अशी झाली की तो पुरुष आत्मा नेमका प्रकृतीचा बांधील म्हणायचं, तिला परवश झाला असं म्हणायचं, का तिच्या पलीकडचा म्हणायचं, यामध्ये गाडी अडकली. त्याला उत्तर हे त्रिकशास्त्राने दिलं. म्हणून त्यांनी ही लिस्ट जी आहे ती थोडी पुढे एक्सटेंड केली. ही 25 ची लिस्ट पोचली 36 पर्यंत. जर कबीरांची निर्गुणी भजन कधी ऐकली असाल तर त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी राग 36 सुनाऊंगा, सुनाऊंगा, निर्भय निर्गुण गुणरे गाऊंगा, त्यातला जो 36 रागांचा उल्लेख आहे, 36 राग म्हणजे 36 तत्व आहेत. ती जी 25च्या पुढची गणना आहे ती काय, ती थोडक्यात सांगतो आणि आपल्या ओळीकडे येतो. कंचुकावरून हे सगळं चाललंय. तो जो 25 तत्वांमधला आद्य पुरुष आहे हा 25वा. 26व जे तत्व आहे ते आहे माया. त्या मायेनंतर तिला 5 साड्या कोणीतरी भेट देत. पंचकंचुक अशी संकल्पना आहे. माया त्या पुरुषालाही जी गोळा घेऊ शकते ती माया. मग तिच्याकडे 5 साड्या आल्या. कुठल्या कुठल्या, तर त्यातली एक आहे कला नावाची साडी. म्हणजे काल आपण 64 कला असा शब्द जो वापरला, कला म्हणजे जे समग्र आहे, इंटिग्रल आहे, त्याला खंडित प्रतीती आणते. म्हणजे मी हे सगळे मी आहे असं म्हणू न देता मी प्रणव गोखले आहे, तू प्रत्येकाच्या ठाई मी यांच्यापेक्षा कोणीतरी वेगळा आहे, ही जी प्रतीती आहे कलांची प्रतीती आहे, कला. दुसरं आहे विद्या. विद्या म्हणजे मी जाणतो, मला अमुक कळतं आणि मला अमुक कळत नाही, ही जी सापेक्षता आहे विद्या अविद्या, ती दुसरी साडी. मायेच्या 5 साड्यांची चर्चा चालली पंचुकांची. कला, दुसरी आहे विद्या, तिसरी आहे नियती. नियत, प्रारब्ध असं ज्याला म्हटलं जातं, ती नियती आहे. त्याच्या पुढे आहे तो आहे राग, अनुराग, आसक्ती. आणि शेवटचा आहे तो काल. म्हणजे 5 साड्या कुठल्या कुठल्या मिळाल्या त्या माईला. एक कला नावाची साडी, दुसरी काल नावाची साडी, राग नावाची साडी, विद्या नावाची साडी आणि नियती नावाची साडी. अशा 5 साड्या ही माया घेऊन बसते आणि ती काय करते, त्या साड्यांचा बुरखा त्या पुरुषावर टाकते, झाकून टाकते. म्हणून त्या झाकणाऱ्या तत्वांना पंचकंचुक
असा शब्द वापरला. हे सगळे झाकून टाकतात आत्म्याला, बद्ध करतात. म्हणजे काय, जो सच्चित आनंद रूप आत्मा आहे, सर्व व्यापक आहे, त्याला असं वाटायला लागतं की मी नियतीमध्ये बांधला गेलोय, मला अमुक हवंय तमुक नकोय, हा राग आहे. माझं आयुष्य, माझी एक्सपायरी डेट ठरलेली आहे हे त्याला वाटतंय, तो अनंत आहे, पण तरीही मी जन्माला आलो, मी मरणार आहे हे भान त्याला होतं. का तर काल नावाचं कंचूक त्याच्यावर बांधलं आहे. आता हे सगळं झालं की ती माया पलीकडे आहे. त्या मायेच्या पलीकडे आहे ती आहे सद्विद्या, विद्या आणि अविद्येच्या पलीकडची शुद्धा विद्या. त्याच्या पलीकडे आहे तो ईश्वर, त्याच्या पलीकडे आहे तो सदाशिव, त्याच्या पलीकडे आहेत ते शक्ती आणि शिव, अशी 36 तत्वांची गणना पूर्ण होते. म्हणजे ही सगळी जी 36 तत्व आहेत ती 3 वर्गामध्ये त्यांनी विभागून टाकली. शिवतत्व, विद्या तत्व आणि आत्मतत्व, एकूण मिळून 36. शिवतत्वामध्ये शिव आणि शक्ती, विद्या तत्वामध्ये सदाशिव, ईश्वर आणि शुद्ध विद्या, आणि आत्मतत्वामध्ये मायेपासून भूमी पृथ्वी पर्यंत उरलेली सगळी तत्व. आता ह्या सगळ्या खोलीतून तो झाकला गेलाय असं म्हणायचंय. म्हणून ते म्हणतायत जैसे कल्लोळ कंचुक. कंचुक शब्द किती संदर्भातून तिथे वापरतायत हे लक्षात घेण्यासारखं आहे. कंचुक म्हणजे नुसती खोळ, नुसता गुरखा नाहीये, हिजाब नाहीये, तर तिथे एवढे सगळे तत्वज्ञानातले गर्भितार्थ आपल्याला दिसतात. जैसे कल्लोळ कंचुक न फेडिता उघडे उदक. तुम्ही म्हणाल ते पाणी जे आहे, उदक जे आहे ते झाकलं गेलं. कशाने झाकलं गेलं? कल्लोळाच्या कंचुकाने. कल्लोळ म्हणजे लाटा, कल्लोळ. त्या ज्या लाटा आहेत त्या लाटा पाण्याला झाकून टाकतायत असं म्हणेल का कोणी? म्हणतो आपण सगळे. आपण समुद्र पाहिलात का? काय सुंदर लाटा आहेत. असं होता होता अरे इतक्या लाटा आहेत, समुद्राचं शांतपण दिसतच नाहीये. समुद्राचं गांभीर्य, समुद्राचं सौंदर्य हे त्या लाटांमध्ये लुप्त झालंय, झाकलं गेलंय असं म्हणून टाकतो. माझा एक लहानपणचा म्हणजे माझी आठवण सांगतो. मला वाटेल मध्ये जे काय लहानपणी मुंबई असतं ना, कौतुक मुंबईला जायचं म्हणून बाबा माझे मला मुंबईला घेऊन गेले. मुंबईला गेल्यावर माझा सतत प्रश्न तोच की बाबा आपण मुंबईला कधी जायचं? बाबा म्हणाले आपण मुंबई नाही, आपण दादरला आहोत. अरे म्हणाले आपण नाही आपण दादरला आहोत. मग गोरेगावला गेलो. बाबा मुंबईला कधी जायचं? मुंबईतच आहोत. अशी सगळी उपनगरं फिरवून जेव्हा घरी आलो तेव्हा रडायला लागलो. तेव्हा मला सगळं दाखवलं, मुंबई काही दाखवली नाही. बाबा म्हणाले अरे सगळं हे जे होतं ती मुंबईच होती. म्हणजे या सगळ्या उपनगरांच्या जंजाळामध्ये ती मुंबई झाकली गेली, बघायची राहिली असं म्हणावं का? दृष्टांत सोडून द्या. जैसे कल्लोळ कंचुक न फेडिता उघडे उदक. पाणी हे त्या कल्लोळ कंचुकामध्ये झाकलं गेलं असं जर कोणी म्हणत असेल तर ते अप्रस्तुत आहे, अनुपन्न आहे. कारण त्या लाटा आल्या कुठून? लाटा मुळात त्याचं जे मूळ द्रव्य होतं, अगदी उपादान कारण असा शब्द जरी वापरला, त्याच बेसिक मटेरियल म्हणूया बिझनेसच्या भाषेमध्ये, ते मटेरियल काय होतं? पाणी. पाण्याचीच ती लाट होती. पाण्यावर झालेला वायूचा आघात, त्या आघाताने ते पाणी वर भिरकाळलं, पुन्हा खाली आलं, आणि हा जो आकृतीबंध तयार झाला त्याला आपण कंचुक, कल्लोळ, लाट, उर्मी, लहरी असे वेगवेगळे शब्द देऊन वेगळं करून टाकलं. पण वस्तुतः ते पाणीच आहे. जैसे कल्लोळ कंचुक न फेडिता उघडे उदक. कोणी म्हणेल की थांबा, मला त्या लाटांचं आवरण बाजूला करून पाण्याला पाहू द्या, उदकाला पाहू द्या. ते जसं खुळेपणाचं ठरेल तसं देवी जगेसी सम्यक स्वरूप तो. म्हणजे कोणी असं म्हणेल की त्या परमात्म्याला बघण्यासाठी मला या जगाला थोडं बाजूला करू द्या. जे मिथ्या आहे, जी माया आहे, त्याला थोडं असं कॉर्नर करून आत
उडी मारू द्या असं जर कोणी म्हणेल, नव्हे तू म्हणशील, तर ते खरं नाही. तुझा मी कोण हा जो प्रश्न आहे, कारण त्या मी कोण मधून हा ज्ञानोबा चिरंजीव का तीर्थरूप हा प्रश्न आलाय ना. मी कोण आहे तोच कळला नाहीये, म्हणून समोरच्याला कसं संबोधित करू हा प्रश्न पडलाय. एकेन विज्ञातेन सर्वं विज्ञातम भवति. तर ते जे विज्ञात तत्व असायला हवं ते अभावात आहे. त्यामुळे जर तुला प्रश्न पडला असेल तर इति ते संशयो माभूत, असा संशय धरूच नकोस, शंका धरूच नकोस. अरे ते कल्लोळ कंचुक न फेडिता उघडे उदक, म्हणजे जे पाहशील ते तूच आहेस. जर तू माझ्या रूपाला पाहू इच्छितो साक्षात बघ, तेच माझं रूप आहे. आणि स्वतःला पाहू इच्छितोस तर तू माझ्यात बघ, मी तूच आहेस. आता कल्पना ही करायची, ज्ञानोबा ज्या व्यक्तीला हे सांगतायत त्याची उंची काय असणार आहे. मी पहिल्या दिवशी असं विधान केलं होतं की अंडररेटेड करून टाकलेलं आहे चांगले. आता ही भाषा तरी ऐऱ्या गैऱ्याच्या कोणाच्या लक्षात येईल का. आणि दुसरा एक आपण तर्क लढवूया, ज्ञानोबांसारखी ज्ञानियांचा राजा असणारी व्यक्ती अशा ऐऱ्या गैऱ्याला असं लिहून पाठवेल का, हे चिंतनीय आहे. त्यामुळे जैसे कल्लोळ कंचुक फेडून आपण पुढच्या ओळीवर तिकडे वळूया. परमाणूंची या मांदिया पृथ्वी पण न वचेची वाया, पृथ्वीपणे न वचेची वाया, तेवी विश्वस्फूर्ती या झाकवे नाजो. आता पुन्हा एक पाठवले, झकवे नाजो, झकवणे. आपण झक मारली असा एक अशिष्ट शब्द प्रयोग करतो, म्हणजे फुकट गेलं, काहीतरी वृथा केलं की त्याला झक मारली असं म्हणतो. झकवे नाजो म्हणजे जो वृथा जात नाही, फुकट जात नाही, होमता जो. तसं इथे झाकवे नाजो किंवा झकवे नाजो. तिथे तिसऱ्या चरणामध्ये महत्वाचा शब्द आहे विश्वस्फूर्ती या. हा जो स्फूर्ती शब्द आहे तो फार महत्वाचा आहे, कारण आपण ज्ञानदेवांच्या तत्वज्ञानाला काल एक शब्द वापरला होता, चिद विलास. त्याला समानार्थी दुसरा शब्द आहे स्फूर्ती, स्फुरण, स्फुरता. वा, विश्वस्फूर्ती आहे. विश्व कसं आहे, स्फुरण आहे. लाटेचा दृष्टांत पुढे चालवूया. लाट म्हणजे काय, पाण्याला आलेलं स्फुरण. तसं हे विश्व म्हणजे काय, ब्रह्माला झालेलं स्फुरण. ब्रह्म जर दूध असेल आणि ते तापलं, आणि याला आधार आपल्याला उपनिषदात मिळतात, स तपस्ते पे, ते तापलं, ब्रह्म तापलं. आणि मग काय झालं, तपसाची ते ब्रह्म. ते ची धातू विस्तारणं, फोफावणं, म्हणजे जसं जसं उतू जातं दूध तसं जणू ते ब्रह्म उतू गेलं, आणि ते उतू गेलेलं ब्रह्म म्हणजे विश्व. म्हणून विश्वस्फूर्ती या. ही विश्वस्फूर्ती, हे विश्व म्हणून जे काही वरचं उतू झालेलं आपल्याला दिसतंय त्याच्याने ते ब्रह्म झकवे नाही आणि झाकवे नाही. ते ब्रह्म उकड गेलं विश्वरूपात येऊन असंही होणार नाही, आणि त्या विश्वाच्या आवरणामुळे ते झाकोळलं, लुप्त झालं असंही होणार नाही. झाकवे ना जो, इथे पुन्हा जो असा शब्द वापरतात. कोण जो, पहिल्या ओळीतला वटेशू. संस्कृत सूत्र शैलीतली अनुवृत्ती. वर वटेश आला की प्रत्येक ठिकाणी जो, तो कोण, पहिल्या ओळीतला वटेश. परमाणूंची या मांदिया, दुसरा दृष्टांत वापरलाय. परमाणू, आता आपण उदाहरणासाठी धूळ असा विचार करू. धुळीचे छोटे छोटे कण. मांदिया असाच एक शब्द आपण पसायदानात म्हणतो, मांदी आली. म्हणजे आली हा शब्द ओळ, समूह वाचक आहे. मांदिया म्हणजे चढत. थोडक्यात परमाणूंची या मांदिया, परमाणूंच्या धुळीकणांच्या मांदियाळी लावल्या, चढत लावली. तर त्या धुळीकणांच्या चढती खाली पृथ्वी झाकली असं म्हणता येईल का. धुळीचा मातीचा ढीग केला आणि कोणी म्हणालं अरे मला पृथ्वी बघायची, तर
अरे थांब जरा, ती वरची माती बाजूला करतो आणि मग पृथ्वी तुला दाखवतो असं म्हणता येणार आहे का? तसं ते शक्य नाहीये. कारण परमाणूंची या मांदिया पृथ्वीपणे न वचेची वाया. पृथ्वी म्हणजेच ते आहे आणि ते म्हणजेच पृथ्वी आहे. त्यामुळे त्या परमाणूंच्या मांदियाईला बाजूला करून पृथ्वी पाहण्याचा प्रयत्न हा तसा वाया जाईल. म्हणजे त्यांना बाजूला ठेवून कोणी पृथ्वी शोधून जाईल तरी त्याला पृथ्वी मिळणार नाही, कारण शेवटी पृथ्वीचं मूलरूप ते परमाणू आहे. तसं नवसेची वाया देवी विश्वस्फूर्ती या झाकविना. जो त्याप्रमाणे विश्वाला बाजूला करून जर कोणी ब्रह्म किंवा त्या वटेश्वराला किंवा आत्मरूपाला शोधू जाईल तर काहीही मिळणार नाही, काही दिसणारच नाही, कारण त्याशिवाय ते असणार नाही. कळांचे पांघुरणे चंद्रमा हारपोनेणे का वन्ही दीपपणे आनंदोने. सगळे दृष्टांत आहेत एक एक. म्हणजे आपण सिद्धांतावर काय इतका वेळ दिला हे कदाचित आता तुमच्या लक्षात येईल. हे एक एक दृष्टांत लक्षात घेतलं त्याच्याप्रमाणे डिक्टो असं म्हणायचं आणि पुढे जायचंय. कळांचे पांघुरणे चंद्रमा हा कळांच्या पांघरुणाखाली झाकला गेला असं म्हणेल का? कोणी दाखवलं की बघ बघ चौधरी का चांद हो या अफताह हो असं गाणं म्हटल्यावर कोणी त्या गायकाला किंवा नायकाला विचारलं त्या ते चौधरी काय ना, मग ती चतुर्दशीचा चंद्र आहे, पण खरा चंद्र लपलाय त्या 14 काळ्यांच्या मागे. कुठेतरी तो चंद्र गायब आहे, तो मूळ चंद्र काय तो दाखवा असा प्रश्न महाभारताच्या बाबतीत विचारतात. ते असं म्हणतात ना, ते वैशंपायनांची एक प्रत, सुतांची एक प्रत, मग व्यासांची एक प्रत, मग ते मूळ महाभारत काय असेल ते दाखवा. गीता ती मग 18 श्लोकी 18 अध्यायाची 700 श्लोकी नेमकी खरी गीता केवढी दाखवा. हे बाकीचं फापट पसारा काढून टाका. तिथेही हा सिद्धांत लागू आहे. ते वगळलं तर मूळ काही राहणार नाही. तसं कळांचे पांघुरणे चंद्रमा हारपोनेणे. कळा किती पांघरल्या तरी चंद्र नाहीसा झाला असं होत नाही, तो ठाईच असतो. का वन्ही दीपपणे. अग्नी पाहायचा आहे, शोधायला गेला, अग्नी शोधा. घरामध्ये शोधत होता, शोधता शोधता देवघराशी आला, ती दीपकलिका दिसली. दीपकलिका आली कुठून? अग्नीतून. आता ती दीपकलिका हातात घेतली, दिवा हातात घेतला आणि निघाला घरभर शोधायला. आजोबाने विचारलं, रे काय शोधतोय? विस्तव शोधतोय आजोबा. आजोबांनी कपाळावर हात मारला आणि म्हणाले, हातात काय आहे? नाही, हा कुठे आहे विस्तव? हा दिवा आहे. ती दीपकलिका आहे. आपण नाव देऊन टाकलंय ना त्याला, वाचारंभणम विकारो नामधेयम. हा अग्नी नाहीये, हा दिवा आहे. ह्या दिवा या नावानेच तो जणू काही अग्नी झाकून गेला. नाम आणि रूप हे त्या वस्तूला झाकून टाकतं. त्यामुळे जसं तुम्ही काही म्हणा, त्याला दिवा म्हणा, उत्सव म्हणा, अग्नी म्हणा, आणि दीपकलिका म्हणा, दीपशिखा म्हणा, त्यामुळे ती मूळ जी वस्तू आहे ती झाकली जात नाही किंवा तिच्यामध्ये काही विकृतीही उत्पन्न होत नाही. ती मूलच शुद्ध परिपूर्ण असते. त्यामुळे का वन्ही दीपपणे आनंदोने हा दृष्टांत इथे आपल्याला दिसतो. म्हणून अविद्या निमित्ते. आता त्या अक्षरशः सोग्यालाच हात घातलाय. अविद्या निमित्ते दृश्य द्रष्टृत्व. आता इथे थोडं विस्फोट झालंय, त्या अक्षर मुद्रणाचे दोष झालेत, त्याबद्दल क्षमा असावी. दृश्य द्रष्टृत्व, त्या जो नुसता दिसतोय त्याच्या खाली एक वाटी आहे, वाटी काढावी म्हणून, तर तो उकार आहे. कृष्णामधला जो कृ असतो तसा तो द्रष्टृत्व शब्द असा आहे. दृश्य द्रष्टृत्व वर्ते ते मी नेणे आई ते ऐसेची असे. आता त्यांनी तत्वज्ञानाला हात घातला. अद्वैत वेदांत, त्या अद्वैत वेदांतामध्ये
या सगळ्या आभासाला, जी नाही ती आहे असं वाटायला कारण कुठली शक्ती? कुठली? हा, माया. आहे मंडळी जागी समाधीमध्ये नाही गेली. माया. तिलाच अजून एक पारिभाषिक संज्ञा आली, अविद्या. आता त्याच्या तपशिलात मी शिरत नाही, कारण अविद्या थोडी वेगळी आणि माया थोडी वेगळी आहे. एकाची शक्ती विक्षेप आहे, एकीची शक्ती आवरण आहे, त्याच्यात मी जात नाही. अविद्या आणि माया आत्ता होती एक धरू. ते अविद्या निमित्ते, अविद्येच्या निमित्ताने, अविद्या असल्यामुळे दृश्य द्रष्टृत्व. आता काय झालं? अविद्या होती, अज्ञान होतं. अविद्या म्हणजे अज्ञान. त्या अज्ञानामुळे काय झालं? दृश्य आणि द्रष्टृत्व वेगळं झालं. आता हे कुठं आलं? मध्येच दृष्टांत देता देता सिद्धांतातले शब्द काय येत आहेत, तर त्याला पुन्हा पार्श्वभूमी मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं, कालही सांगितलं होतं, की जिथपर्यंत आपण यातला पूर्वपक्ष समजून घेणार नाही, समोरचा मल्ल कोण आहे ते समजून घेणार नाही, तिथपर्यंत त्याचा संदर्भ लक्षात येणार नाही. इथे प्रतिमल्ल कोण आहे, समोरचा चड्डू ठोकून उभा असणारा पैलवान कोण आहे, तर तो अद्वैत वेदांत आहे. आणि तो हेच सांगतोय की दृक् एव आत्मा, दृगेव आत्मा मनस्विना. दृक् जो तो द्रष्टा आणि दृश्य या दोन उपाधींमध्ये विभक्त झालेला. आता थोडं आपल्या लेवलला येऊया. दृष्टा, द्रष्टा आणि दृश्य म्हणजे काय? थोडक्यात अद्वैत वेदांताच्या भाषेत सांगायचं झालं तर द्रष्टा कोण आहे? इथे मी तुम्हाला पाहतोय म्हटल्यावर द्रष्टा कोण आहे? मी द्रष्टा. तुम्ही कोण आहात? दृश्य. मग जर अद्वैत वेदांत स्वीकारला तर तो असं सांगतो द्रष्टा हा आत्मा आहे आणि जे दृश्य आहे ते सगळं अनात्मा आहे. दृश्यम सर्व मनात्मा स्यात्. म्हणजे तुम्ही सगळे अनात्मे आहात, माया आहात, असं मी म्हणायचं का? दृश्य द्रष्टृत्व हे असं आहे का? तर मलाच आधी BMW झाला होता. म्हणजे काय? बेसिक में वांदा कन्सेप्ट मध्ये झालेला होता. आणि ते का? तर मला आधी कळलं नव्हतं मी कोण आहे, मी कुठल्या भूमिकेत आहे. जेव्हा मी तुम्हाला पाहतोय तेव्हा हे जे पाहणं आहे ते कुठल्या शब्दावर बेतलेलं आहे? दृष्टी. दृष्टिक्षेप. माझी दृष्टी पडते, बरोबर आहे. आणि ती दृष्टी आहे कोणाची? माझी, बरोबर आहे ना. आणि ती पडते तुमच्यावर. म्हणजे इथे आपल्या दोघांमधला दुवा काय आहे? दृष्टी आहे. आता चष्मा उलटा करूया. तारक मेहता का इकडे टाकला, त्या दृष्टीतनं तुम्ही मला बघितलं की द्रष्टा कोण झाला? तुम्ही झाला. आणि दृश्य कोण झालं? म्हणजे शेवटपर्यंत आत्मा कोण आणि अनात्मा कोण हे या सापेक्षतेमुळे बदलत राहणार आहे. आत्मा कोण म्हटल्यावर प्रत्येकाचा आत्मा त्याच्या त्याच्या दृष्टीनुसार वेगळा होत जाणार आहे. मी आत्मा, बाकी सगळे अनात्मा. म्हणजे ज्ञान कोणाला झालं? मला फक्त झालं. बाकी सगळे हे अज्ञानी, मूढ, अविद्या, वर्तमान जीव असं म्हणायला वाव आहे. म्हणजे पुन्हा ज्ञानाच्या, जाणीवेच्या अहंकारामध्ये घडून जायला वाव आहे. म्हणजे इथे दृष्टी हे एक एकक आपण लक्षात घ्यायचंय की ज्याच्यावर ही सगळी सापेक्षता चढलेली आहे की जिकडनं ती फेकली जाते त्याला आपण द्रष्टा म्हणतोय, जिकडे ती पसरते आणि जिथून परावृत्त होतीये किंवा प्रतिनिवृत्त होतीये त्याला आपण दृश्य म्हणतोय. म्हणजे इथे कॉन्स्टंट अविकारी अशी एकच गोष्ट आहे ती म्हणजे दृष्टी, दृक. त्यामुळे वेदांतांनी पुढची पायरी काय गाठली की ते म्हणाले ते द्रष्टा, दृश्य, दर्शन ह्या त्रिपुटीमध्ये काही ठेवलेलं नाही. दृक एव आत्मा मनस्विना. तो दृक म्हणजे जी दृष्टी आहे तोच आत्मा आहे. कारण त्या पाहण्यामध्ये पाहते पाहणे गेले दुरी. महाराष्ट्राच्या एका गावकुसाबाहेर असणाऱ्या स्त्रीच्या सहज उद्गारांमध्ये
कुठलं तत्वज्ञान भरलंय, कुणामुळे भरलंय, विचार करण्यासारखं आहे. जया मॅडम इथे बसले, गेल्या आठवड्यात त्या याच्यावरच बोलले, तसं मला कळलंय. पाहते पाहणे गेले दुरी म्हणे चोखियाची महारी. ते पाहते पाहणे म्हणजे काय येतो, सगळा द्रष्टा दृश्य आणि दृक, हा जो सगळा त्रिपुटीचा खेळ आहे ते सगळं गेले दुरी. आणि मग उरला कोण तर दृक एव आत्मा मनस्वी, हा तो परमात्मा जो पाहू शकतोय सगळ्यांकडे, तो शिल्लक राहिला. हा वेदांताचा भाग झाला. पण त्यातली जी अविद्या आहे, ज्या गल्लतीमुळे मी पाहणार आहे आणि हे सगळं पाहिलं जाणार आहे, तोच काढून टाकला. अविद्या नाहीच मुळी असं म्हटलं तर मग मीही द्रष्टा नाही आणि तुम्हीही दृश्य नाही. ज्याला दृष्टी आहे तो प्रत्येक जण आत्मा होऊन जाईल. दृष्टी हाच आत्मा होऊन जाईल. म्हणजे वेदांतामध्ये जो जी भिंत येते की आता काय, त्या दृश्य आणि द्रष्ट्याच्या पलीकडे ती दृक, हीच आत्मा म्हणायची. पण ती दृक डिफाईन कशी करायची, सांगायची कशी, हा प्रश्न कदाचित पडू शकतो. त्यासाठी त्रिक सिद्धांताने सांगितलं दृक ही कोण आहे, संवित्ती एव दृक, ती जाणीव हीच दृष्टी आहे. पंचैत अविद्या या संकल्पनेमुळे येत होती, ती अविद्या वजा करून टाकली. अविद्या नाहीच म्हणून अविद्या निमित्ताने दृश्य द्रष्टृत्व जे बी वर्ते, ते दृश्य आणि द्रष्टृत्व जे मानलं जात होतं, जे वाटत होतं, जे आहे असं भासत होतं, ते मी नेणे आई ते मी जाणतच नाही. ऐसे असे मी नेणत नाही का, मी त्या अविद्येच्या भानगडीतच पडत नाही. म्हणजे पुन्हा तू माझ्याकडे पहा, मी कोण आहे समजून घेण्यासाठी, आणि मी तुझ्याकडे पाहतो, यामधलं पाहणं वजा करून टाक. जे आहे ते सगळं तेच आहे, इकडेही तेच तिकडेही तेच. पुन्हा एकाला दोन मध्ये भूमिका मध्ये विभक्त करण्याची गरज नाही, एकच आहे. माया म्हणून स्वतंत्र अस्तित्व मानण्याची गरजच नाही. माया ही त्याचीच शक्ती आहे म्हटल्यावर शक्ती आणि शक्तिमान, चंद्र आणि चंद्रिका, शंभू आणि अंबिका वेगळे नाहीत हे सांगायची गरज राहत नाही. जेवी नाममात्र दुगडे येरवी सुतची ते उघडे, का माती मृद भांडे जयापरी. उपनिषदातले दोन सिद्धांत, घट आणि पट, लाडके दृष्टांत आहेत. पटाचा म्हणजे वस्त्राचा दृष्टांत देत. जेवी नाम मात्र लुगडे, नाव दिलं लुगडं याचा अर्थ आज साडी असा जरी होत असला तरी जुन्या मराठीच्या वळणामध्ये लुगडं म्हणजे मानाची वस्त्र, लेणी लुगडी दिली. म्हणजे मानमरातब केला, शॉल आज जशी देतात, उपर्ण देतात, पगडी देतात, ते सगळं जे मानवस्त्र आहे त्याला लुगडं म्हणायची पद्धत होती. तर असं जे काही वस्त्र आहे ते खरं काय आहे, सूतची ते उघडे. ते सूत आहे, सूत्र, तो जो तंतू आहे, तो जो धागा आहे, तो उघडा आहे, आणि त्या तंतूचं उघडं रूप म्हणजे वस्त्र आहे. आपण पाहताना काय पाहतो, मी जर समजा आपल्यापैकी कोणाला घरी छान बोलावलं आणि सन्मान करतो म्हणून सुताची गुंडी गळ्यात अडकवली तर काय होईल, काय दिलं बोगल्याने एवढंही कळत नाही. आणि हे मी छान पश्मिना शॉल अशी खांद्यावर टाकली, वा काय मानमरातब केला, बरोबर आहे ना. का मनात येतं, वस्तुतः तत्वतः एकच दिलं होतं. ते सूत फक्त जरा स्ट्रक्चर्ड होतं, जरा फॉर्म मध्ये होतं, छान रंग काम केलेलं होतं, कदाचित कारागिरांनी त्याच्यावर अधिक कष्ट घेतलेले होते, पण वस्तुतः ते सूतच होत. त्यामुळे हे जे सगळं जे पुढचं आहे ते नाममात्र या शब्दावर सगळी खोटी आहे. जाता जाता थोडं विषयांतराचा दोष पत्करून दृष्टांत देतो. कसं नामात जग अडकतं, उपाधीमध्ये जग अडकतं. नाम आणि रूप या उपाधी आहेत. नामरूप हे जगाचं सगळं भांडवल आहे
आणि परमात्म्याचं भांडवल काय आहे? अस्ति भाती प्रिय. पुन्हा मी वेदांताकडे जात नाही, थोडक्यात सांगतो. नाम मात्र उघडे लुगडे म्हणजे ते सूत आहे. ते सूत जेव्हा लुगड वस्त्र या शब्दामध्ये अडकलं, त्या शब्दात अडकल्यामुळे त्याचं सूत असणं नाहीस होत नाही. पंचायत काय होते? आपण नावामध्ये, संज्ञेमध्ये, परिभाषेमध्ये गुंतून पडतो. याला तो दृष्टांत सांगतो. तो एक चिक्कू कंजूस माणूस, आणि त्या कंजूस माणसाकडे एक हिकमती माणूस गेला, मित्रांशी पैज मारून गेला की काही केलं तरी आज याच्याकडून पार्टी उकळल्याशिवाय परत येणार नाही. झालं, तो गेला खनपटीत बसला. मला तुमच्याकडून पार्टी हवी. ठीक आहे म्हणाला, चल तुला हलवायाकडे घेऊन जातो. हलवायाकडे नेलं, म्हणाला बर्फी दाखवा. बर्फी कशी आहे? हो म्हणाली, खाऊन बघा, मस्त लोण्यासारखी आहे. अरे म्हणाला, थांब, लोण्यासारखी म्हणजे लोणी त्या बर्फीपेक्षा उत्तम असलं पाहिजे. चल चल, इथे राहता कामा नये, त्या लोण्याच्या दुकानात जाऊया. त्यामुळे दुग्धालयात, जनता दुग्धालयात गाडी गेली. आता म्हणाले, ते लोणी दाखवा आम्हाला. लोणी शुद्ध आहे ना? खरं आहे ना? हो, अगदी गंगा जळासारखं शुद्ध आहे. म्हणाले, गंगा जळ हे शुद्ध आहे, ते श्रेष्ठ आहे. इथे लोणी कशाला? चल तू गंगेच्या घाटावर चल, तुला गंगेचं पाणी पाजतो. गंगेच्या घाटावर गेले. म्हणाले, कसं प्यायचं ते पाणी? दूषित आहे. तिथे काठावर एक नाविक बसला होता. हो म्हणाला, घरच्यासारखं स्वच्छ निर्मळ पाणी आहे, घ्या उजळीन, पिऊन घ्या. अरे म्हणाले, घरच्यासारखं आहे, मग इथे कशाला आलो? घरच्या माठातलंच पाणी पिऊया. काय झालं? याच्यासारखं ते असं करता 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 मूळ वस्तूपासून, मूळ तत्वापासून आपण किती उपर वरच औपरिष्टक असा शब्द आहे त्याला. त्याच्यावर काय भुललासी वरदिया रंगा असं होऊन जात. त्यामुळे त्या नामाच्या भानगडीत पडू नका. लुगड आहे म्हणून वस्तू बदलली असं मानू नका. जेवी नाममात्र लुगडे एरवी सूतची ते उघडे. सूतच आहे, सूत्रच आहे. का माती मृद भांडे जयापरी. म्हणून छांदोग्य उपनिषदामध्ये 6व्या अध्यायामध्ये वाचानं म्हणून विकारो नामधेयम अन्यथा मृत्तिकेत्येव सत्यम हा सिद्धांत सांगितला जातोय. म्हणजे काय? एका कुंभाराच्या दुकानामध्ये कार्ट्याला घेऊन बाग गेला. म्हणाला, जरा परळ बघू. आणि परळ गेला. बघितला, नाही हा काही ठीक नाही, दुसरा परळ बघू, अजून थोडा पसरळ. बरं म्हणाला, तो परळ नंतर दाखवा. ते काय येते ते दाखवा. म्हणाला, सुरई आहे. सुरई दिली. म्हणाले, ही सुरई महाग दिसतीये, दुसरं दाखवा. ते काय आहे? ते म्हणाला, मडकं आहे. मडकं दाखवा. नाही, हे मडकं फारच मोठं होतंय, छोटं काही असलं तर माठ घ्या. असं करता 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 सगळ्या दुकानातल्या वस्तू पाहून झाल्या. शेवटी मुलगा म्हणाला, हो बाबा, काय मातीची उडत बसलात? माती काय पाहत बसलात? बाप म्हणाला, अरे माती नको म्हणूस, एवढं सगळं त्या मातीचे इतके पैसे द्यायला लागतायत. मनी मॅटर्स म्हणजे काय? आपण पैसे कसले देतोय? तर मातीचे पैसे देत नाही हो, तर त्याला जे नाम लागलेलं आहे त्या नामामुळे, त्या टॅगचे पैसे आहेत. सगळा आजचा बाजार, सगळं मार्केट या नामावर उभं आहे. ब्रँड आहे तर किंमत आहे. विनोदाचा मुद्दा बाजूला ठेवूया. नाम त्या घट, शराव, सुरई, पात्र या वेगवेगळ्या पंटी, दिवली या सगळ्या नावांनी वस्तू काय दिली गेली, काय खपवली गेली? तर त्या कुंभाराने माती खपवली. मूळ माती एवढीच आहे. त्यामुळे थोडक्यात हे चांगलं देवा, जे वेगवेगळे हे जीव वेगवेगळ्या जाती, नाम, रूपांनी ओळखले जात आहेत, ते सगळे नाममात्र आहेत. त्या सगळ्यांच्या अंतरंगात
वास्तविक तो वटेशूच बसलेला आहे आणि तो वटेशू म्हणजेच तू आहेस. तत्त्वम असि. तेवी द्रष्टा दृश्य दशे अतीत दृढ मात्र जे असे तेची द्रष्टा दृश्य विसे केवळ होय. ते जे दृक आहे ते द्रष्टा आणि दृश्य मिशे. मिश असा शब्द आहे, तो जुन्या मराठीत मिस असा झालाय. त्याच्या मिशाने, त्याच्या माध्यमाने असं म्हणूया ढोबळपणे, तो जो दृक प्रत्यय, तो जो द्रष्टा आहे, जो सियर आहे, तोच या सगळ्या द्रष्टा दृश्य दर्शन या त्रिपुटीमध्ये विभक्त होतोय. मूळ वास्तविक पाहता एकच आहे. अलंकार येणे नामे असी जे निखिल हेमे नाना अवयव संभ्रमे अवयविया जेवी. जेवी म्हणजे जसा, तिथे जेवीचा जेवढाशी संबंध नाहीये. इथे दोन दृष्टांत दिले. अलंकार येणे नामी. अलंकार या नावानी काय निखिल अशी जे हेमे सोनच आहे. नावं फक्त वेगवेगळी आहेत. यथा एकेन नख निकृंतनेन सर्वं अयोमयं विज्ञातं भवति. एक नखिरड, नख काढण्याचं म्हणजे आजच्या भाषेत नेलकटर पाहिलं तर सगळं जे कारखानायस आहे म्हणजे पोलाद, स्टेनलेस स्टील जुन्या काळातलं, ते जसं ओळखलं जातं तसं एक हेम कळलं, सोनं कळलं की ते सर्व जे हिरण्मय आहे, सुवर्णमय आहे, ते सगळं जाणल्यासारखं होतं. मूळ वस्तू कळली की त्याचे जे वेगवेगळे आकार आहेत ते समजल्यासारखे होतात. हा सिद्धांत जो उपनिषदातही आलाय आणि जो इथे वेगळ्या दृष्टांताने ते सांगतायत. अलंकार या नावाने असे जे निखिल हेमे नाना अवयव संभ्रमे अवयवियाजू. आता झालं काय, एक प्रेयसी आपल्या प्रियकराकडे पाहून म्हणाली, माझ्यातलं तुला नेमकं काय आवडतं ते सांग. तू भोसकाळ्यात पडला. म्हणाला, नाही तुझे डोळे खूप सुंदर आहेत, डोळे आवडतात. ते म्हणाले, माझे डोळे काढून टाकलेस ते तर नसतं का प्रेम. आता तो कातरी नाही म्हणावं तरी खोटी, हो म्हणावं तरी खोटी. नाही असं नाही केलं असतं. मग म्हणाली, अजून सांग. नाही तुझे केस खूप छान आहेत, मी टकली असते तर. असं जे जे आवडतं, जे जे प्रिय आहे, तो एक एक अवयव वजा केला की प्रेम नाहीसं झालं का. नाही, माझं तुझ्यावर प्रेम आहे. ते केस का आवडतात, तुझे केस आहेत म्हणून आवडतात. ते डोळे का आवडतात, तुझे डोळे आहेत म्हणून आवडतात. म्हणजे त्या प्रेमाचा विषय केस नाहीये, डोळे नाहीये, प्रेमाचा विषय तू आहेस. म्हणजे थोडक्यात काय, अवयवी आणि अवयव. अवयव का आवडतात, का सुष्ठू, का सौष्ठव जाणवतं, कारण हातला जो अवयवी म्हणजे अवयवांना धारण करणारा, अंगांना धारण करणारा जो आत्मा आहे तो प्रिय होतो. म्हणून पुन्हा बृहदारण्यकातला सिद्धांत इथे दिसतो. आपल्याला असं वाटेल की हे उपनिषद सांगतायत, मी नाही सांगत आहे, ज्ञानेश्वर ह्या सगळ्या शब्दांच्या खोळीमध्ये तेच तत्वज्ञान देत आहे. जेव्हा मैत्रेयी आणि याज्ञवल्क्याचा संवाद झालाय तेव्हा फार मोलाचा सिद्धांत याज्ञवल्क्याने मैत्रेयीला दिला. सांगितलं, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. याचे दोन वेगवेगळे अर्थ काढले गेले. आत्मनस्तु कामाय म्हणजे जे जगात आवडतं ते माझं, मी त्याच्याशी निगडीत आहे म्हणून आवडतं. हा सायकोलॉजिकल अर्थ काढला जातो. म्हणजे काय, ज्या गोष्टीशी मी संलग्न झालेला आहे, माझा मी ज्याच्यामुळे समाधानी होतोय, सॅटिस्फॅक्शन आहे. म्हणजे काय, हा कोण माझा आहे म्हणून तो चांगला आहे, हे कपडे माझे आहेत म्हणून चांगले आहेत. हे जे मी आणि माझं हे नातं आहे त्यामधला आत्म हा जो फॅक्टर आहे, आत्मन, तो प्रिय आहे, तो प्रेयस आहे. आता खरा तत्वज्ञानाला अपेक्षित अर्थ त्याच्या पलीकडचा आहे. काय आहे, जे प्रिय आहे ते आत्मा आहे. आपण अर्थ काय घेतो की जे
आवडतंय ते मी माझ्याशी संबंधित आहे म्हणून आवडतंय. पण सांगायचंय उपनिषदाला किंवा याज्ञवल्क्यांना ते की जे जे आवडतंय तिथे तिथे आत्मा आहे म्हणून ते आवडतंय. आत्मनस्तु कामाय म्हणजे एखाद्यावर आपलं पहिल्या दर्शनी प्रेम बसतं, जिव्हाळा वाटतो, तो का त्याच्या ठाई आत्मप्रतीती, हा मी आहे, माझा मी बाहेर शोधत असतो. त्या पुन्हा दृष्टीमधून आपण ते सर्च इंजिन सुरू ठेवलंय म्हणून ते मला सगळं जे जवळचं वाटतं. थोडं क्लिष्ट होतंय असं मला जाणवतंय, थोडं व्यवहाराच्या दिशेला. असं आपल्याला कधी झालं का आयुष्यात की कधीही न भेटलेली आयुष्यात व्यक्ती समोर येते आणि डोळ्यात डोळे घातल्यावर असं वाटतं की जन्मोजन्मीचं नातं काहीतरी याच्याशी असावं. तेरा मुझसे पहले का काय नाता होईल, काय गाणं आहे ते. तसं होतं का, झालं असेल का? म्हणजे ज्यांच्या आयुष्यात असं झालं नसेल त्यांनाही हे तर्कतः मान्य असतं की असं होऊ शकतं. मग ते कशामुळे होतं तर कुठेतरी तो समोर आलेला जीव माझ्या आत्म्याचा अंश आहे. ही संवेदना, ही पूर्वस्मृती तिथे तुमच्या नकळत जागी होते म्हणून तिथे आपुलकीचं नातं होत असतं. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. त्यामुळे माऊली इथे सांगतात अवयवीया, म्हणजे त्या सगळ्या अंगामध्ये जो अवयवी आहे तो प्रिय अवयवी असतो म्हणून त्याच्या वर लागली गेलेली, त्याने धारण केलेली अंग आपसूक प्रिय होतात. आपल्याला जे काही आवडतंय त्या सगळ्यामध्ये आवडण्यासारखं काय येतं तो आत्मा आहे. म्हणजे आत्मा म्हणजे मी. तेवी शिवोनी पृथ्वीवरी किंवा पाठवले पृथ्वी वेरी. वेरी या अव्ययाचा अर्थ पर्यंत असा केलेला आहे आणि वरी असा केला तर सोपा असेल. तेवी शिवोनी पृथ्वीवरी किंवा पृथ्वी वेरी भासती पदार्थांची परी. परी म्हणजे विधा, प्रकार. प्रकाशे ते एकसरी संवित्ती हे. म्हणजे शिवौनी इथे जुन्या मराठीतलं हे एक रूप आहे, पंचमीचा प्रत्यय शिवौनी. शिवोनी असा जर पाठ घेतला तर पंचायत होते. हा शिवोनी पण होऊ शकतो जुन्या मराठीनुसार, पण शिवौनी हा अधिक संयुक्तिक आहे, स्पष्ट आहे. शिवापासूनी पृथ्वी गेली, शिवापासून पृथ्वीपर्यंत. जे असं म्हणतात की ज्ञानदेव हे अद्वैत वेदांती होते, शांकर मतानुयायी होते. त्यांना पुनर्विचार करण्यासाठी पुरावा म्हणजे ही ओवी आहे. जर शांकर मतानुयायी असते तर त्यांनी शब्द वापरला असता, फ्रेज वापरली असती. ती अद्वैत वेदांतातली फ्रेज आहे, ऐकली असेल, आब्रह्मस्तंभ पर्यंतम. वेदांतामध्ये दोन टोकं दाखवली जातात. ही फ्रेज, हा वाक्यांश ऐकलाय का? आब्रह्मस्तंभ पर्यंतम. काय काही जे असेल ते ब्रह्म पण म्हणू दे आणि तो स्तंभ पण म्हणू. आम्ही आहोत इथे बसलेले तेवढं पुरेच आहे. आ म्हणजे मर्यादा दाखवण्यासाठीच ब्रह्मापासून परब्रह्म म्हणा किंवा ब्रह्मदेव म्हणा, त्याच्यापासून स्तंभ म्हणजे गवताच्या पात्यापर्यंत एकच एक चैतन्य सर्व व्यापक आहे असं वेदांत म्हणतो. पण त्रिकशास्त्र त्याच्या पुढे जातं, ते म्हणतं शिवौनी पृथ्वी वेरी. शिवापासून पृथ्वीपर्यंत. का तर गंमत अशी आहे, वेदांतामध्ये जे चित पदार्थ आहेत, चेतन आहेत, गवताचं पात्र पण सजीव आहे आणि ब्रह्मदेव हा तर सगळ्यात मोठा सजीव आहे, पहिला आदी जीव आहे हिरण्यगर्भ. त्यामुळे त्यांची जी व्हरायटी आहे ती सजीवापासून सजीवापर्यंत इतकी मर्यादित झालेली आहे. पण त्रिकशास्त्र शिव जे परमचेतन तत्व आहे त्याच्यापासून पृथ्वी जे जडाती जड तत्व आहे ती सगळी व्हरायटी त्यांनी कव्हर केलेली आहे. म्हणजे अचित पासून चित पर्यंत, चित पासून पुन्हा अचित पर्यंत, शिवौनी शिवापासून पृथ्वीपर्यंत जी 36 तत्व आहे. म्हणून वारंवार ते सांगितलं जातं की का नाथ संप्रदाय, का नाथ संकेतीचा दंशू. त्या नाथ संप्रदायांच्या
त्या गंगेची गंगोत्री काश्मीरमध्ये या त्रिकशास्त्रात बसलेली आहे. शिवमुनी पृथ्वी भासती पदार्थांची या परी. पदार्थ म्हणजे आता पुन्हा पदार्थ म्हणजे डब्यातले आणलेले नव्हे, तर पद आणि अर्थ. पुन्हा पारिभाषिक शब्द आहे. पद म्हणजे शब्द, आणि त्या शब्दातून जी गोष्ट व्यक्त केली जाते, सांगितली जाते, डिफाईन केली जाते, तो अर्थ. आणि ते जिथे एकत्र बसतात त्या एंटिटीला, त्या सत्तेला म्हटलं जातं पदार्थ. आपण म्हणतो ना कह पदार्थ. आपण सगळे पदार्थ आहोत. म्हणजे काय, आपलं नाव हे पद आहे आणि त्या नावातून अपेक्षित प्रतिपाद्य जे काही आहे तो आपण त्याचा अर्थ आहोत. म्हणून आपण एक पदार्थ आहोत. कप पदार्थ असू किंवा सुपदार्थ असू, पदार्थ जगातली प्रत्येक गोष्ट नावाने सांगितली जाऊ शकते. म्हणून जी जी गोष्ट नावात व्यक्त झालेली आहे, भाषेत सांगितली गेली, ती सगळी सत्ता ही पदार्थ सत्ता आहे. म्हणून पदार्थांची आपण वेगवेगळे जे पदार्थ आहेत जगातले, थोडक्यात बुफे मांडलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण सगळे बुफे आहोत त्याचा. म्हणजे त्याने असा विचार केला की अरे काय कसं व्हावं मी म्हटल्यावर, म्हणजे त्याने असा विचार केला असेल आपण किती मोठे आहोत. कल्पना करा, शिवानी असं ठरवलं असेल की मी व्हावं, मग कोणासारखं व्हावं, आरशात बघावं, माझ्यासारखं व्हावं असं त्या शंकराला कधी कधी वाटलं असेल. म्हणून आज मी आहे, म्हणजे मी शंकर आहे असं म्हणताना शबाश गोळा असं आपल्याच पाठीवर थाप मारून घ्यायचे का? कारण त्याच्या संकल्पातून, आदि संकल्पापासून त्याने संकल्प केला म्हणून आम्ही असे झालो ना. त्याचा संकल्प नसता तर आम्ही असे घडलोच नसतो. आणि आम्ही म्हणजे तोच असल्यामुळे शिवाने आमच्यासारखं व्हावं. म्हणजे जसं एखाद्या लहान मुलाने ठरवावं की मला मोठेपणी पायलट व्हायचंय, मला मोठेपणी मास्टर व्हायचंय, तसं शिवानी मी व्हावं असं ठरवलं. केवढा मोठा गौरव आहे, लक्षात घ्या. तो भाव इथे माऊली सांगतात. शिवौनी पृथ्वी, शिवापासून पृथ्वीपर्यंत प्रकाशे ते एक सरी. जे जे प्रकाशित होत आहे ते एक सरी, एका परीने, एक टाकी, एक जिनसी, एक रसी. काय आहे? संवृत्ती. हे दुसरा पुरावा. पुन्हा शब्द तिथे काय वापरला? अद्वैत वेदांत जर असता, तुम्हाला वाटेल की हे नेमकं काय सांगायला होते की शंकराचार्यांचं अद्वैत तत्वज्ञान ज्ञानेश्वरांना मान्य नव्हतं असं विधान करायचंय का? मुळीच. त्या अद्वैत तत्वज्ञानाच्या पायरीवरच पुढची सगळी इमारत उभी आहे जाणीवेची, आत्मप्रत्ययाची. त्यामुळे ती अमान्य केलेली नाही, पण त्याच्यात ते अडकून पडलेले नाही हे लक्षात घ्यायला हवं. ते पलीकडे गेले. त्यामुळे त्या त्रिकशास्त्रातला दुसरा पारिभाषिक शब्द इथे वापरला, संवित्ती. इथे वेद हा शब्द येत नाही, वेदन हा शब्द येत नाही, जाणीव हा मराठीतला शब्द आहे. पुन्हा मग ज्ञानेश्वरांचा सहज बोध, सहज बोलणे हित उपदेश आठवायला लागतो की आपल्याला असं वाटतं की हे जे सगळं तत्वज्ञान आहे ते फक्त 65 असेल किंवा अमृतानुभव असेल, ज्ञानदेवी असेल, तिथपर्यंतच आहे. अभंगामध्ये सर्वसामान्यांसाठी केलेला उपदेश नाही. त्या शुगर कोटिंग मध्ये सगळा माल हाच भरलेला आहे. पुरावा. जाणीव नेणीव भगवंती नाही, उच्चारणी पाही मोक्ष सदा. हरिपाठामध्ये सहज जाता जाता जाणीव नेणीव का आणली? ती जाणीव नेणीव म्हणजे काय आहे? संवित्ती. ही संवित्ती तिथे जाणीव आहे. सापेक्षता निरपेक्षता काढून टाकली त्या जाणीवेतली की राहील ती संवित्ती. संवित्ती हा शब्द वापरायचं कारण काय? सं आणि वेद. विद हा धातू आहे, जाणणं. विदचे अनेक अर्थ आहेत. विद, विंद, प्राप्त करणं. त्यामुळे ते सगळे आता मी अर्थ विचार तिथे मांडत बसत नाही. सम म्हणजे एकत्र, सगळं साकल्य, समग्रता ही सम या उपसर्गाने सांगितलेली. विद जे काही जगात आहे ते सगळं ज्याने जाणलं जातं. पुन्हा एकेन विज्ञातेन सर्व विज्ञात भवति. उपनिषदातला आठवतं प्रसंग माहितीये? हा काय प्रसंग आहे?
पुन्हा तुम्हाला वाटेल हे विषय भलत्याच ट्रॅकला राहत 65 इकडे बोलतात काहीतरी उपनिषदातलं छांदोग्यातला सुंदर प्रसंग आहे, इकडेच येतोय तो, म्हणून उद्धृत करून पुढे जातो. श्वेतकेतू नावाचा ऋषी कुमार आळशी होऊन गुरुकुलात बसला होता आपल्याच वडिलांच्या. आपलेच वडील आहेत, कुलगुरू आहेत म्हटल्यावर काय डिग्री आपल्यालाच आहे. या अभिनिवेशात असताना बाबांनी हट्ट केलं की आपल्या कुळामध्ये जन्माला येऊन जर अश्रोत्रिय झालास तर ते शोभेच नाही, जा चालता हो, माझ्या गुरुकुलात तुला एंट्री नाही, दुसरीकडे जाऊन शिकून हा कर. तो बिचारा गेला, ऍडमिशन घेतली त्या गुरुकुलात, सगळं 12 वर्षाचं अध्ययन पूर्ण करून इमाने बारे आला कसा स्तब्ध एयाय. हा खांदे ताठ, कॉलर ताठ, असा आधुनिक पदवीधर शोभावा असा श्वेतकेतू आपल्या वडिलांच्या गुरुकुलामध्ये, त्या आधुनिक उद्दालकांच्या गुरुकुलामध्ये परत आला. हा म्हणाला, आता बोला, डिग्री घेऊन आलोय, स्नातक होऊन आलोय, अनुचान मानी, मी आता काही शिकवू शकतो. या आवेशामध्ये आलाय. पिता रुणासला म्हणाला, जरा फुगा फुगलाय, हवा काढणं गरजेचं आहे. म्हणाला, आलास बरं झालं, बस आता मला सांग, तुझ्या गुरुकुलामध्ये, तुझ्या एवढ्या अध्ययनक्रमामध्ये तुला असं काही शिकवलं का की येन विज्ञातेन सर्व विज्ञातम भवति? एक असं काही तुला शिकवलं का की जे शिकलं असता या जगामध्ये अज्ञात, अविज्ञात, अनधित असं काही राहत नाही, सगळं कळतं, असं ते एक तुला कळलं का? तो म्हणाला, आउट ऑफ सिलेबस प्रश्न का विचारता? एतन मम पुस्तके नासीत, नव्हतं माझ्या टेक्स्ट मध्ये, कुठनं काढलं? ते म्हणाले, मग काय शिकून काय उपयोग झाला? आता त्याची खरी जिज्ञासा, आता तो ब्रह्म जिज्ञासा, आता जिज्ञासा सुरू झाली. नाही म्हणाला, म्हणजे मला फसवलं गुरुजींनी, काही शिकवलंच नाही, आउट ऑफ सिलेबस काहीतरी विचारल्यावर मला येत नाही म्हटल्यावर पहिली जाणीव ही आहे की मी कोरा आहे. पुन्हा चांगले जेव्हा मी कोरा आहे याची जाण होते तेव्हा आता तो ब्रह्मजिज्ञासेला सुरुवात होते. आणि मग तो हात जोडून आपल्या वडिलांच्या पायावर पडतो की आता मला शिकवा. मग तेव्हा ते आरुणी उद्दालक त्याला सांगतात की ते जे असं अनिर्देश एक एव अद्वितीय आहे ते जर शिकलास तर या जगामध्ये काही अविज्ञात राहणार नाही. एकेन विज्ञातेन सर्व विज्ञातम भवति. ते एक जाण, बाकी नाही शिकलास तरी चालेल. ते जे एक आहे त्याच्याबद्दलच इथे शब्द वापरला, ब्रह्म नाही संयुक्ती. ब्रह्माच्याही वर एक पायरी गेली. कारण ब्रह्माचं लक्षण काय आहे? तुम्हाला वाटेल की हे काय सांगताय, ब्रह्म 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 सर्वोच्च सत्ता म्हणून सांगतात. इथे संवित्ती शब्दामध्ये सगळं मुळकळीला. ब्रह्माचं लक्षण काय आहे? फार ओव्हर होत आहे का हो? नाही ना, सॉरी, म्हणजे असं होतं माझे, म्हणजे मी जेव्हा बसतो समोर तेव्हा माझी समाधी लागते, मला मान्य आहे विषय गोजड असतात. तर ते ब्रह्म कसं सांगितलं? सत चित आनंद. त्याच्यामध्ये 3 गुणधर्म त्याचे महत्वाचे. सत म्हणजे जे कायम आहेच, कधी नाहीच होत नाही, ते सत. चित जे कायम प्रकाश रूप आहे, जाणीव, ज्ञान, प्रकाश हे ज्याचं अविभाज्य अंग आहे. अंग म्हटलं तरी पंचायत आहे, कारण ते जोडलं जाईल. जो त्याचा स्वभाव आहे ते चित. आणि आनंद, कायम आनंदातिशय, निरानंद अशीच त्याला स्थिती, म्हणजे जे सुख दुःखाच्या पलीकडचा असा आहे ते ब्रह्म आहे असं म्हणावं. तर त्याच्यामध्ये सत सापेक्ष, चित सापेक्ष आणि आनंद सापेक्ष ब्रह्म आहे. म्हणजे जे अचित, असत, निरानंद आहे किंवा अनानंद आहे ते काय होईल? ते अब्रह्म होईल, अब्रह्मण्यम, अनात्म होईल. पण म्हणून ही अटकळ लक्षात घेऊन तेक सिद्धांताने शब्द काय वापरला? ते पलीकडचं आहे, ते ब्रह्म नाहीच. कारण ब्रह्म कसं आहे? रोहणात पसरत जातं, वाढत जातं, ते ब्रह्म आहे. पसरत काय?
कसं याच्यात काही पडायची गरज नाही. संवित्ती आहे, संवित हेच तत्व पलीकडचं आहे. संवित म्हणजे काय? थोडक्यात जाणीव. शेवटचं तत्व काय आहे जगातलं? जाणीव. जाणीव म्हणजे कशी? आपण सगळे आहोत ही जाणीव आपल्याला आहे. या जाणीवेमध्ये काय काय दडलेलं आहे? मी कोण आहे, माझं नाव, माझं गाव, माझी डिग्री, माझा पोर्टफोलिओ, सगळा त्या जाणीवेमध्ये दडलेला आहे. आता विचार करा, आपल्याला थोडी बढोतरी मिळाली, वरच्या इयत्तेत ब्रह्मदेवाने आपल्याला टाकलं, मग मानवी देह सोडून आपण देव झालो. तिथे ती जाणीव असेल का हो? असेल? देव झाल्यावर ही जाणीव नसेल, पण देव असल्याची जाणीव असायला हवी ना. म्हणजे मी मग देव झालो, मी मनुष्य नाही राहिलो. बरं, अजून थोडी बढोतरी मिळाली. हे सगळे हायरार्की दिलेली आहे. तैत्तिरीय उपनिषदामध्ये ब्रह्मानंदवती नावाची जी वती आहे त्याच्यामध्ये एकाच्या वर एक अशी उतरंड किंवा चढण दाखवलेली आहे. मग मनुष्यांच्या वर देव आहे, देवांच्या वर प्रजापती आहे, प्रजापतीच्या वर ब्रह्मा आहे. आता आपण डायरेक्ट ब्रह्मदेवाला जर हात घातला तर ती जाणीव ब्रह्मदेवाला आहे का नाही? आहे ना. ब्रह्मदेवाला मी ब्रह्मा आहे ही जाणीव आहे. म्हणजे ब्रह्मदेवापेक्षा पलीकडे काय आहे? ती जाणीव, ती संविद्या, ती संवेद, ही त्या ब्रह्मदेवाच्याही पलीकडे. आता शेवटचं तत्व ज्याला आपण परब्रह्म म्हणू, त्या परब्रह्मामध्ये काय आहे? कारण पुन्हा त्याचा मूळ भाव, त्यातलं क्रक्स असं म्हणूया, थोडं भौतिक स्तरावर आणतो की मोबाईल मध्ये सगळे ऍप्स आहेत, उत्तम आहे, पण त्याचा आत्मा काय हो? सिम कार्ड. ते सिम काढून टाकलं तर त्या ऍप्सला काही अर्थ नाही. ते चार्जिंग आहे का काय त्याला अर्थ नाही. तर ते सिम हे महत्वाचं आहे. तसं ब्रह्मदेवाचा विचार जर आपण केला तर तो अगदी अत्याधुनिक जो आयफोन असेल तो ब्रह्मदेव मानला, पण आत भले ते काय हल्ली कुठलं सिम निघालंय मला तर लक्षात नाही, काहीतरी आहे की ते फिजिकली घालावं लागत नाही, डायरेक्ट ऍक्सेस होतं, पण तरीही ते सिम असतं, भावनिक का होईना. हा ई सिम. तिथे ते ई सिम जरी असलं तरी सिम हे शेवटचं असतं. जसं ब्रह्मा हा आयफोन असेल अत्याधुनिक, तर त्याच्यामध्ये असणार ई सिम म्हणजे ती संवित्ती आहे. ते परब्रह्म जरी सर्वोच्च असलं तरी त्या परब्रह्मामध्ये मी ब्रह्म आहे अशी जाणीव आहे, म्हणून ते परब्रह्म आहे. जर ती जाणीव वजा केली तर काय होईल? आपण सगळे त्याचे उदाहरण नाही होत का? आहे का आपल्याकडे ती जाणीव मी ब्रह्म आहे अशी? मी ब्रह्म नाही ही जाणीव आपल्यात आहे म्हणून आपण आहोत. ती जाणीव आपल्यात आली की आपण ब्रह्म होऊ. म्हणजे टर्निंग पॉइंट आपल्या आयुष्यातला जाणीव हा नाहीये का? म्हणजे एक अर्थाने सांगायचं झालं तर जीव आणि शिव या दोघांना पोसणारी माता, त्यांची जगन्माता कोण आहे? ती संवित परा, ती परा आहे. म्हणून तिला पराशक्ती म्हणून शाक्त तत्वज्ञानाने शिवाच्याही वर शक्ती दाखवली. का? तर संवित हा पुरुष नाहीये, ती स्त्री आहे. काल मी म्हटलं होतं ना स्त्रियांची माफी मागून. आता मला सांगायला हरकत नाही की त्रिकशास्त्रामध्ये शेवटचं तत्व त्रिपुरा सिद्धांतामधलं हे शिव नाही तर ती संविद आहे. त्या शिव ह्या उपाधीनी, ह्या जाणीवेनी शिव संपृक्त झाला. म्हणजे शिवामध्ये सामर्थ्य त्या जाणीवेतून आलं. ती जाणीव, ती संविद ही खरी आहे. म्हणून इथे माऊली म्हणतायत म्हणून शिवनी पृथ्वी वेदी, शिवापासून पृथ्वीपर्यंत जी प्रकाशित होतीये ते ब्रह्म नाहीये, ती आहे संवित्ती, हे ती जाणीव आहे. आता जेमतेम आपण 12व्या ओळीपर्यंत आलेलो आहोत, पण आपली वेळ पुढे सरकलेली आहे. त्यामुळे आजचा हा जो प्रभाग तेच त्याला विराम देऊया. उर्वरित उद्या इतके शावांमयी पूजा
श्रीमद शंकर पादयोग अर्पिता तेन देवीश प्रियतां सदाशिवा तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः. नमो नमः. धन्यवाद. आचार्य म्हणतात की मुमुक्षाचं मन शुद्ध असेल तर मोक्ष म्हणजे कोणीतरी ओंजळीत एखादं फळ आणून ठेवावं इतका सहज होतो. तर आपलीच थोडीशी उलटा मार्ग आहे. आयोजकांनी फळ ऑलरेडी आणून ठेवलेलं आहे प्राणग्रहणाच्या रूपाने. आपण आता मुमुक्षत्वाकडे चाललोय. त्याच्यामुळे हा उलटा क्रम आपण असाच चालू ठेवणार आहे. मुमुक्षत्वाकडे जायचा प्रयत्न करणार आहे आपण. मुमुक्षत्वानेच मिळवायचं फळ इतक्या सहजासहजी नाही मिळणार. त्याच्यामुळे आपण तो उलटा प्रवास चालू ठेवूया.